चटपटीत जर एका मिनटात तुम्हाला कैरी करायची असेल ना, तर ही कैरीची रेसिपी नक्कीच बघा. अगदी चटपटीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि जिभेची चव पुरवणारी पण आणि कमी साहित्यात. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी कैरी घेतलेली आहे. कैरीची आपल्याला काप करून घेण्यासाठी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, नंतर पुसून घ्यायची आणि आपल्याला जसे लागतील तसे त्याचे काप करून घ्यायचे. तुम्हाला चटपटीत कैरी करायची आहे, जसे आवडतील तसे तुम्ही काप करून घेऊ शकता. तर इथे मी आबडधोबड म्हणजे थोडे मीडियम आकाराचे छोटे काप करून घेतले. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही. तर अशा प्रकारे आपण इथे कैरी कापून घेतलेली आहे आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत. तर हे झाले आपले कैरीचे काप तयार. नंतर करायची आपल्याला झटपट होणारी त्याची कैरीची चटपटीत कैरी. त्यासाठी एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घातलं आहे मी. तेल घातल्यानंतर त्यामध्ये तेल गरम झालं की लगेचच घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये मेथी दाणे. तर मी 3 ते 4 मेथी दाणे घातलेले आहेत. म्हणजे 7 ते 8 असतील, जास्त नाही. मेथीचा जो फ्लेवर आहे तो छान लागतो. आणि नंतर घालायची 1 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. मेथी दाणे तडतडल्यानंतर चांगले तळल्यानंतर मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये घालायची हळद. थोडीशी हळद घालायची, थोडीशी लाल मिरच पावडर म्हणजे अर्धा चमच्याला कमी लाल मिरच पावडर आणि 1 चमचा गूळ घालायचा आहे बारीक करून घेतलेला. आणि लगेच त्या पॅनमध्ये कैरी पण घालायची आपण कापलेली. आणि गूळ पण आहे ना थोडासा कैरीबरोबर फ्राय झाला की त्याचा फ्लेवर छान येतो आणि कैरी पण चटपटीत लागते. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळही लागत नाही. गॅस फुल ठेवायचा आहे आणि एकसारखं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, गूळ आणि ते एकसारखं त्या कैरीला लागलं ना तर अगदी छान लागेल आपल्याला खायला. म्हणजे ही इन्स्टंट आणि चटपट होणारी कैरी आहे. करायलाही सोपी, कमी साहित्यात आपल्या म्हणजे काय म्हणतात ना, खूप कमी साहित्य लागतं पण चटपटीत कैरी. 3 ते 4 दिवस तुम्ही ठेवू शकता, अजिबात खराब होणार नाही आहे. थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस फक्त इथे फुल ठेवायचा आहे आपल्याला. म्हणजे जो गूळ आहे तो अगदी व्यवस्थितपणे पूर्ण कैरीला लागला ना, थोडंसं भाजल्यासारखं आणि कैरी पण भाजल्यासारखी झाली की छानच लागेल. आणि तुम्हाला जर वाटलं कैरी आपल्याला गरम करून घ्यायचीच नाही आहे, तर तुम्ही पूर्ण तेल आणि गूळ फ्राय करून घ्यायचं आणि नंतर लगेच कैरीमध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. नंतर तो गूळ आपोआप सगळ्या याला लागून जाईल. तर गॅस इथे मी बंद केला आहे आता. आणि आपल्याला जास्त गरम नाही करायची कैरी. थोडंसं त्याचं गूळ आणि याचं पाणी झालं की लगेच आपल्याला ती कैरी काढून घ्यायची आहे. आणि आपल्याला खायला म्हणजे वरण भात केलं किंवा पराठे केले कशासोबतही मस्त लागेल अशा पद्धतीची ही कैरी आहे. तर ही चटपटीत कैरी नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच झटपट होणाऱ्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.